नमस्कार मित्रांनो. आज परत आपण सक्षमच्या प्लॅटफॉर्मवर भेटत आहोत आणि मला आनंद वाटतो की आज आम्ही आमच्याबरोबर दोन यंग प्रोफेशनल्सना बोलवलेलं आहे. सो तुमच्याबरोबर गप्पा मारायला, चर्चा करायला करिअर विषयी. आज आपला करिअर टॉक सिरीज 2 आणि आय एम प्राऊड टू शेअर दिस प्लॅटफॉर्म विथ टू यंग एन्थुझियास्टिक यंग प्रोफेशनल्स, अदिती देशपांडे हाय. आणि नील चिटणीस. And of course my friend and one of the persons in Saksham who is always working very closely with me in all the projects, Swati, जिची आता ओळख सक्षम परिवाराला आहेच. तर मी एक छोटासा ऑब्जेक्टिव्ह परत एकदा एम्फसाइज करतो सक्षमचा. आपण ऍक्च्युली करिअर गायडन्स आणि करिअर काउन्सिलिंग या क्षेत्रात गेल्या 5 वर्षापासून कार्यरत आहोत आणि स्पेशली गोरेगावमध्ये, मुंबईच्या सबबमध्ये दरवर्षी आपण एक करिअर टॉक करतो. तिथे आपण सगळ्या प्रोफेशनल्सना आमंत्रित करून मुलांसमोर वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून देतो आणि त्याच बरोबरीने करिअर्स कशी निवडायची आणि करिअर्स कशी निवडली जातात आणि कुठची कार्यक्षेत्र सध्या अपकमिंग आहेत हेही आपण मुलांसमोर आणि पालकांसमोर ठेवतो आणि नंतर आपण ऑनगोईंग करिअर काउन्सिलिंग प्रोसेस चालू ठेवतो. तर गावाकडल्या कामाबरोबरच शहरामध्ये मुलांना, प्रत्येक मुलाला, म्हणजे तो अगदी इंटेलेक्च्युअल असो किंवा इंटेलिजन्स कमी असलेला मुलगा असो, त्याला चांगलं क्षेत्र निवडून देणं आणि त्याला प्रत्येक क्षेत्राची माहिती आधी मिळवून देणं हे आपलं ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि ते ऑब्जेक्टिव्ह आपण पुढे नेण्यास मला तुम्ही सगळे मदत करत आहात, याचा मला आनंद वाटतो. पहिलं करिअर सिरीज टॉक करण्याआधी आम्ही डॉक्टर नाडकर्णींना आमंत्रित केलं होतं. ते प्रायमरी एज्युकेशन विषयी बोलले, खूप मार्गदर्शन केलं. त्याच्यानंतरचा करिअर टॉक डॉक्टर अनुभा खळेंबरोबर होता. त्यांनी फार्मसी बद्दल अतिशय उत्तम मार्गदर्शन केलं. आज आपण मीडिया अँड एंटरटेनमेंट बद्दल बोलणार आहोत. प्रचंड मोठं कार्यक्षेत्र आहे, प्रचंड मोठं कार्यक्षेत्र आणि मुलांना भयंकर आकर्षण आहे याचं. त्यामुळे या पहिल्या टॉकमध्ये मीडिया अँड एंटरटेनमेंट मध्ये 2 प्रोफेशनल्स आमंत्रित केलेत. एक आंत्रप्रिनर आहेत, त्यांनी स्वतःचा व्यवसाय चालू केलेला आहे, आणि नील चिटणीस एक प्रोफेशनल आहेत जे चांगल्या कंपनीजमध्ये त्यांनी काम केलेले आहेत आणि आता यंग असल्यामुळे त्यांना आता जे घडतंय इंडस्ट्रीमध्ये त्याची माहिती जास्त आहे. तर मी आता जास्त न बोलता आय विल जस्ट आस्क बोथ ऑफ यू टू इंट्रोड्यूस युअर सेल्फ इन ब्रीफ. अदिती, ओव्हर टू यू. हाय, मी अदिती देशपांडे. मी बॅचलर्स ऑफ मास मीडिया केले ऍडव्हर्टायझिंग मधून, आणि त्यानंतर मी फिलिपिन्समध्ये इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन या फिल्म स्कूलमध्ये फिल्म मेकिंगमध्ये कोर्स केलेला आहे. आणि त्यानंतर मी असिस्टंट डिरेक्शन केलं अभिजित पानसेंसोबत. उळागड्डी आणि ठाकरे अशा फिल्म्स केल्या आणि सुजय ढाकेसोबत केसरी केली. आणि आता माझं सुकृत क्रिएशन्स नावाचं क्रिएटिव्ह एजन्सी आहे, ज्या थ्रू आम्ही व्हिडिओ मार्केटिंग, सोशल मीडिया मॅनेजमेंट, डिजिटल मार्केटिंग, ग्राफिक डिझायनिंग, ऍडव्हर्टायझिंग आणि ब्रँडिंग, बेसिकली या 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. असं आम्ही काम करतोय सुकृत अंडर. छान छान छान. आपल्याला ऍडव्हर्टायझिंग आणि ब्रँडिंग विषयी बोलायचंय शेवटी, वेळ मिळेल तेव्हा. सो ओव्हर टू नील. Okay, I'm Neil. I also graduated in media studies from Symbiosis Pune. पुण्यामधून मी मीडिया अँड कम्युनिकेशन मध्ये ग्रॅज्युएशन केलं. आफ्टर दॅट आय स्टार्टेड वर्किंग इन ॲडव्हर्टायझिंग. माय इंटरेस्ट इज मेनली इन कॉपी रायटिंग, सो आय राईट ॲड्स. That's what I do mainly. And I work with digital agencies like The Glitch, which is a very famous digital agency. Then I work with bigger mainline advertising agencies like Ogilvy and Mather. Like I said, my main interest is in copywriting. I write ads. And currently, I'm working with a TV channel in their in-house promos department. So yeah. Very nice, very nice. So I think we'll get into more details about the streams. So पहिला प्रश्न मी अदितीला विचारतो. अदिती, ऍक्च्युअली मीडिया अँड एंटरटेनमेंट हे नाव आणि खूप असं फॅसिनेटिंग नाव आहे. सगळीकडे मीडिया, टीव्ही आहे, काय म्हणजे मुलांना 10वी नंतर बरीचशी मुलं अशी येतात आणि म्हणतात की काय करायचं, मीडियात मला काहीतरी करायचं. म्हणजे असं ते स्पेसिफिक ऍक्टिंग वगैरे म्हणत नाहीत, पण असं जनरली एकदम 10वी नंतर मला मीडिया करायचंय, मला एकदम काहीतरी डायरेक्टर वगैरे व्हायचंय. म्हणजे असं आलं का, म्हणजे आम्ही पण कन्फ्युज होतो, अरे काय डायरेक्टर म्हणजे काय सांगणार त्याला. तर तुझं मला एक थोडीशी माहिती, 10वी नंतर मीडिया घेणं योग्य की 12वी नंतर घेणं, ह्याच्याबद्दल एक थोडीशी माहिती देणं. नक्की नक्की. ऍक्च्युली 10वी नंतर मीडिया करण्यापेक्षा 12वी नंतर करणं बेटर आहे, कारण एक बेस राहतो की 12वी झाली आहे.
आणि ग्रॅज्युएशनला तुम्ही मीडिया करू शकता. 10वी नंतर 11वी 12वी करताना डिपेंड्स ऑन युअर चॉईस की तुम्ही सायन्स, आर्ट्स, कॉमर्स कसंही घेऊ शकता. आता मुंबईत BMM जे आहे, बॅचलर ऑफ मास मीडिया, युनिव्हर्सिटी तर्फे जे होतं, त्याला तिन्ही स्ट्रीम्सचे ऍडमिशन चालतात. सायन्स पण चालतं, आर्ट्स पण चालतं आणि कॉमर्स पण चालतं. बट वेअरॅज काही मास्टर्सला जसं असतं तसंच BMMचं आहे, काही स्ट्रीम्स चालतात. सो 11वी 12वी तुम्ही तुमच्या आवडत्या विषयात, ज्याच्यात तुम्ही कम्फर्टेबल आहात, ज्याच्यात तुम्ही चांगला स्कोअर करू शकता, अशा विषयात तुम्ही 10वी 11वी 12वी करून 12वी नंतर मीडिया करू शकता. 12वी नंतर BMM हा एक ऑप्शन आहे, जे फक्त मुंबईत आहेत त्यांच्यासाठी. महाराष्ट्रातल्या लोकांसाठी कम्युनिकेशन अँड जर्नलिझम हा कोर्स आहे. स्पेशली पुण्यात खूप कॉलेजेस आहेत, युनिव्हर्सिटीत आहे. जसं नीलचं सिम्बॉयसिस मधून झालं तर सिम्बॉयसिस, गरवारे असे कोर्सेस आहेत. आणि मग मास्टर्स त्यानंतर येतं. मास्टर्सला तुम्ही बॅचलर्स मध्ये जसं गोष्टी कळतात, बेसिकली ह्या सगळ्या बॅचलर कोर्सेसचं स्ट्रक्चर फार बेसिक आहे. तुम्हाला सगळ्या स्ट्रीम्सचं ते इंट्रोडक्शन करून देतात की मीडिया स्टडीज काय, लिटरेचर काय आहे. म्हणजे मला BMM ला पॉलिटिकल सायन्स पासून इकॉनॉमी पासून सगळे सब्जेक्ट होते जे मीडिया रिलेटेड आहे. बेसिकली लोकांना, खूप जणांना आणि असा गैरसमज असतो की BMM ला जायचंय म्हणजे काहीच अभ्यास नाही करायचा, आम्हाला खूप अभ्यास नाही करायचा, डॉक्टर इंजिनियर नाही व्हायचं म्हणून आम्ही BMM ला जातो. पण असं नाहीये. तिथेही खूप कष्ट आहेत, वेगवेगळे कष्ट आहेत, ते क्रिएटिव्ह कष्ट आहेत, खूप प्रोजेक्ट्स असतात, असाइनमेंट असतात. सो ते एकदा BMM करता करता किंवा बॅचलर्स डिग्री करताना लक्षात येतं की तुमचा स्कोप काय, की ऍडव्हर्टायझिंग आहे, जर्नलिझम आहे, PR आहे, परत तुम्ही रायटिंग करू शकता, डिरेक्शन, सिनेमॅटोग्राफी, फोटोग्राफी, ग्राफिक डिझायनिंग. तर ह्या सगळ्याचा कल 10वी 12वी करताना तुम्हाला शोधू शकता की मला नक्की काय करायचंय, मला नक्की काय आवडतंय, मला फिल्म बघायला आवडतीये का मला लिहायला आवडतंय का मला वाचायला आवडतंय. मग जसा तुमचा हे असतो अभ्यास किंवा जसं आवड आहे त्यानुसार मग तुम्ही नंतर कोर्सेस करू शकता, मास्टर्स किंवा त्याच्या पुढचं करिअर पण. पण आता ऍक्च्युली चांगली गोष्ट आहे की शाळेत ह्या ऍक्टिव्हिटीज खूप होतात. म्हणजे लिखाणाचे वर्कशॉप्स म्हणा किंवा ह्या गोष्टी, त्यातून जास्त लवकर मुलांना समजतं की मला नक्की काय करायचंय. किंवा नाटकं होतात शाळेत, ज्याच्यातून समजतं की नक्की काय करायचं. आणि मग त्यात एकदा बेसिक्स कळले की मला हे आवडतंय, मला हे करायचंय, की मग त्याच्या पुढे मग तो प्रवास जास्त सोपा होतो. ट्रू ट्रू ट्रू, छान सांगितलं. कधी कधी मला आहे ना मोठा प्रश्न पडतो. माझा पुढचा प्रश्न आहे ना, एक्सपर्ट आधीच कव्हर करून टाकतो, मग आमची विकेट जाते. काय करायचं, काय प्रश्न विचारणार असं आहे. बाय द वे, ऑनलाईन डॉक्टर दीपाली पुलेकर आहेत, त्यांनी HR मध्ये भरपूर काम केलेलं आहे. त्यांनी तुम्हाला सगळ्यांना हाय सांगितलंय. दीपाली पुलेकर ह्या आमच्या वेलविशर आहेत. त्यांनी आमच्यासाठी एक प्राथमिक शिक्षणाचा एक अतिशय सुंदर व्हिडिओ बनवला. तो महाराष्ट्रात 1500 व्ह्यूज घेऊन गेला. अतिशय सुंदर व्हिडिओ आहे, कमाल. आणि त्या HR मध्ये खूप कार्यरत आहेत. प्लस शी इज अ व्हेरी गुड ट्रेनर ऑल्सो. त्या जस्ट ऑनलाईन आहेत, त्या सगळ्या आपल्या ऍक्टिव्हिटीजना सपोर्ट करतात. सो जस्ट असे कोण एक्सपर्ट्स आले का मी लगेच सांगतो, मला राहत नाही म्हणून मला पण ब्रेक करतो. ऍक्च्युली अदिती, माझा दुसरा प्रश्न असाही होता की डिफरंट मीडियम्स जे आहेत, म्हणजे मीडिया अँड एंटरटेनमेंट मधले, तर तू थोडंसं उत्तर त्याला दिलेलं की त्याच्यामध्ये जर्नलिझम येतं, त्याच्यामध्ये ऍडव्हर्टायझिंग येतं, त्याच्यामध्ये डिजिटल मार्केटिंग, ग्राफिक डिझायनिंग. पण मुलं खूपशा वेळेला कन्फ्युज असे दिसतात ऍक्च्युली. सो दे आर नॉट एबल टू टेक अ जजमेंट वेन आर दे गोइंग टू चूज द स्ट्रीम विच दे विल ऍक्च्युअली बी फंक्शनल इन. म्हणजे तू जसं म्हणालीस की बॅचलर ऑफ मास मीडिया केलेली मुलं जी आहेत, ती सुद्धा नंतर सेकंड इयरला वगैरे दे आर नॉट एबल टू ड्रॉ अ क्लिअर लाईन. तर ह्याची माहिती आधी कशी करून घ्यायची? प्रश्न थोडासा किचकट असेल कदाचित, प्रोबॅबली वी कॅन हँडल इट. पण इथे हा प्रश्न तिकडे येतो जेव्हा सेकंड इयर मध्ये जातो मुलगा आणि म्हणतो की अरे मला अजूनही प्रश्न पडलेला आहे कुठचं स्ट्रीम. तर काय तुझा काय ओपिनियन आहे, म्हणजे बेस्ड ऑन युअर एक्सपिरियन्स? मला तर असं वाटतं की आपल्याला जर काही कळत नसेल ना आपल्याला काय करायचंय, तर आपण खूप बघावं. म्हणजे वाचावं किंवा मूवीज बघाव्या किंवा त्यातलं काय आपल्याला अट्रॅक्ट करते. फॉर एक्झाम्पल, जर मी एखादी फिल्म बघतीये तर मला नेहमी ऍक्टर्सच्या ऍक्टिंग सोबत ते कसं काय स्टोरी पुढे जातीये हे मला आवडतं. त्याचा अर्थ मला डिरेक्शन आवडतंय. मला जर सिनेमॅटोग्राफी मध्ये इंटरेस्ट असेल की हे कसं काय शूट केलंय, अरे इथे लाईट किती छान येतोय वगैरे, अशा गोष्टी असतील तर मी फोटोग्राफी किंवा सिनेमॅटोग्राफी मध्ये इंटरेस्टेड आहे. मला जर गोष्ट आवडत असेल सिनेमाची तर मला रायटिंग आवडतंय.
अशा काही एक काय म्हणतात, हे अगदीच ढोबळ आहे म्हणजे बेसिक आहे, त्या ह्याच्यावरून तुम्ही ठरवू शकता की मला काय आवडते. किंवा खूप जणांना ज्यांना ड्रॉइंग आवडतो, पेंटिंग आवडतं, ते लोक ग्राफिक डिझायनिंग सारखं करिअर करू शकतात. ते सगळं डिजिटली असतं, त्यासाठी तुम्हाला शिकावंच लागतं. पण जर तुम्हाला ड्रॉइंग आवडत असेल तर या गोष्टी तुम्ही नंतर पुढे करू शकता. सो बेसिकली खूप करत राहणं आणि कधी कधी खूप ओव्हर थिंकिंग पण होतं की मला समजतच नाहीये मला काय करायचंय. हे सगळं होण्यापेक्षा जस्ट लेट इट गो, म्हणजे तो प्रवाहात तुम्ही जाल आणि नंतर एका पॉइंटला तुम्हाला ते रिअलाइज होतच की मला हे करायचंय किंवा मला हे आवडतंय. किंवा आता युट्यूब सारखी एवढी चांगली माध्यम आहेत आपल्याकडे, खूप सारे इंटरव्ह्यूज असतात आर्टिस्टचे किंवा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर, म्हणजे बिहाइंड द सीन्स असतात, फिल्म्सचे इंटरव्ह्यूज असतात. काही टेड टॉक सारखा एक खूप भारी चॅनल आहे ज्याच्यावरून तुम्हाला जर्नी कळते. सो असं जर तुम्ही ऐकत गेला तर आपल्याला बरोबर आपला आपला शोध लागत जातो. आम्ही जनरली मुलांना इन्स्टिट्यूट बद्दल सांगत नाही, पण तरी सुद्धा नीलकडे पण हा प्रश्न परत स्वाती घेऊन येईलच की योग्य इन्स्टिट्यूट आणि स्टडी कोर्स जो आपला आहे तो कसा निवडावा. म्हणजे थोडक्यात उत्तर, आपल्याकडे टाइम इज शॉर्ट, बट स्टील एक थोडक्यात उत्तर दिलंस तर बरं होईल म्हणजे याच्यावर. एक तर सगळ्यात महत्वाचं फॅकल्टी कोण आहे आपल्याला शिकवायला, त्यांची बॅकग्राऊंड काय आहे, त्यांचा एक्सपिरियन्स काय आहे, हे खूप मॅटर करतं. आणि दुसरी गोष्ट, कोर्स स्ट्रक्चर काय आहे. बेसिकली मीडियामध्ये ऑन हँड एक्सपिरियन्स खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे फक्त थेअरी शिकवणाऱ्या कोर्सपेक्षा ऑन हँड एक्सपिरियन्स, म्हणजे ऍक्च्युअल काही करायला देणारे कोर्स जास्त प्रेफर करावेत. म्हणजे तुम्हाला कळतं की नक्की फील्डवर कसं काम चालतं. फक्त खूप थेअरी शिकवणारे पण क्लासेस असतात आणि कोर्सेस असतात, त्यापेक्षा ऑन फील्ड एक्सपिरियन्स जिथे जास्त असेल तो कोर्स चूज केलेला बेटर. ओके. सो मी एक वेगळा प्रश्न तुला विचारणार होतो, पण प्रोबॅबली तो प्रश्न थोडासा आपण नंतर घेऊया, एंडला घेऊया. बऱ्याच मुलांना त्याचं आकर्षण असतं, पण एक त्याच्या आधी मी हा प्रश्न मिस करू इच्छित नाहीये, तो मी तुला आधी विचारणार आहे ऍक्च्युली, की यू ऍक्च्युली यू वर्क फॉर समवन अर्लियर अँड देन हाऊ डिड यू ड्रीम टू बी अन एंटरप्रेन्योर and so much early in life, because whenever you see people, the people have a competitive advantage whoever are early starters. Correct. So early start is very important in life. आणि ती तू कशी घेतलीस? कारण मी माझा तो थिअरॉटिकल प्रश्न जो आहे, जो सिलेबस रिलेटेड आहे, तो आपण परत येऊच म्हणजे कार्यक्रम संपण्याच्या आधी, कारण त्याच्यावरनं मला कदाचित नीलकडनं पण थोडंसं, तर ह्याच्याविषयी थोडंसं सांग, म्हणजे दॅट इन्स्पिरेशन महाराष्ट्रात येऊ दे सगळ्यांना. Actually, first of all, I would like to thank my film school, कारण it gives you a lots of courage की you can do it. म्हणजे ते खूप कॉन्फिडन्स बिल्डअप करतं की येस तुम्ही करू शकता आणि करा, ट्राय करा. हा जो काही पुश मिळतो फिल्म स्कूल मधून तो खूप इम्पॉर्टंट असतो. आणि मी फ्रीलान्सिंग पण करायचे काही दिवस, महिने, म्हणजे की फ्रीलान्स डिरेक्टर म्हणा किंवा फ्रीलान्स एखाद्या प्रोजेक्टवर काम करा. पण जेव्हा स्वतःची कंपनी असते तेव्हा तर तुम्ही खूप गोष्टी ट्राय करू शकता. म्हणजे आता मला डिजिटल मार्केटिंग येत नाही किंवा मी स्वतः ग्राफिक डिझायनिंग करत नाही, पण मी लोकांना ती सर्व्हिस देते कारण माझ्याकडे ती टीम आहे. सो बेसिकली मला जेव्हा मी फ्रीलान्सिंग करायचे तेव्हा मला खूपदा असं व्हायचं की क्लायंट म्हणायचे, अरे मग तुम्ही सोशल मीडिया मार्केटिंग करत नाही का, तुम्ही फक्तच व्हिडिओ करूनच देणार का आम्हाला, किंवा ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. सो आय थॉट की का आपण त्यांना असं आपण करूया की जे सगळं त्यांना अंडर वन रूफ मिळेल. म्हणजे जर तुम्हाला उद्या व्हिडिओ करून घ्यायचा आहे तर आय विल राईट इट, आय विल एडिट इट, म्हणजे डिरेक्ट इट, मेक अ व्हिडिओ, आय विल हँडल युअर सोशल मीडिया, आय विल डू डिजिटल मार्केटिंग, आय विल डू युट्यूब प्रमोशन्स, आय विल क्रिएट डिझाईन्स फॉर युअर प्रमोशन. सो सगळं अंडर वन रूफ होत आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे खूप एक्सपेरिमेंट करायला मिळतात. जेव्हा फक्त फिल्म्स करतो तेव्हा फक्त फिल्म्स असतं. आता मी अॅनिमेशनचे पण क्लायंट्सला करून देते, मोशन ग्राफिक्स पण करून देते, काही वेगळ्याच कन्सेप्टवर कॉर्पोरेट फिल्म्स करून देते. सो ह्या गोष्टी मला ऍज अ डिरेक्टर खूप चॅलेंजिंग वाटतात, जे करायला मिळतात, जो फक्त क्रिएटिव्ह एजन्सीमुळे मला चान्स मिळतो. सो असं व्हरायटी ऑफ माझा पुढचा प्रश्न क्लीन बोल्ड, क्रिएटिव्ह एजन्सी काय करते आधीच उत्तर देते. सगळे एक्सपर्ट लोक असेच भेटतात मला की पुढे प्रश्न काय विचारणार आता, असं आहे. एनिवे, आपल्या एका स्पेसिफिक प्रश्नाकडे आधी ती आपण परत येऊ. विल गिव्ह सम टाइम टू नील बेस्ड ऑन अवर टाइम स्लॉट्स, आपण जे शेड्यूल केले होते. ओव्हर टू स्वाती, आज सम स्पेसिफिक्स टू नील. आणि माझा एक इम्पॉर्टंट प्रश्न मी परत शेवटी तुझ्याकडे येतो
आणि नंतर मग परत तुम्हाला 2 बाउन्सर्स टाकतो संपवण्याच्या आधी. प्रयत्न करतो. हे तुम्ही उत्तर देऊन मोकळे होणार माहिती आहे मला ऍक्च्युली. We try to Over to preempt Swati. that. Okay. Neil, I will like to ask you the same question what we asked Aditi as well. That how and when does one choose to pursue advertising or should be marketing? And also, can you explain the difference between advertising, branding, brand building, and all the related topics? Okay. Again, two parts. The first part was, I think, Aditi more or less covered everything. I wish I could just share the same thing and play it again. Essentially, yes. I mean, I don't think you can pick media after the 10th because it is a slightly more specialized field. It makes more sense to pick it after your 12th. And having said that, the media doesn't require any specific stream. You can be from science, you can be from commerce, you can be from arts. So you can pick whatever works better for you. And after the 12th standard exams, again, like Aditi was saying, there are different universities have different entrance procedures, but it's okay. You can be from any stream and you can go through. Of course, it helps if in your 11th and 12th you explore a little more in terms of mala kaya avadte, what is it that I like. So if you think you're if you're interested in the media, maybe you try working with the film club in your college if that's something. So if you can balance other activities along with your 11th and 12th, it might help you understand yourself better in terms of what is it that, where do you fit in the media? Because again, the media is a very broad field within which again advertising is very broad. I think that goes into your second question. Advertising nakki ahe kai? Because it's something we all hear, we see ads. Exactly. Correct. एक तुम्ही त्याला मार्केटिंग आणि ऍडव्हर्टायझिंग मध्ये परत वेगळं काय आहे? सो ऑनेस्टली मार्केटिंग इज अ मच बिगर फंक्शन. आता मार्केटिंग मध्ये त्याचे एका कंपनीची टेक्निकल बाजू पण आहे. तर सपोज कोणतरी साबण बनवतो, सो मार्केटिंग विल ऑल्सो इन्क्लूड की तो साबण दुकानापर्यंत कसा पोहोचतो किंवा त्यात आणि काय वेरियंट्स वगैरे आणता येतील. ऍडव्हर्टायझिंग इज प्युअरली कम्युनिकेशन बेस्ड. म्हणजे ह्या प्रॉडक्टला स्वतःबद्दल काय कम्युनिकेट करायचंय, फिगरिंग आउट द मोस्ट इफेक्टिव्ह वे टू से इट इज ऍडव्हर्टायझिंग. आणि आता ऑनेस्टली नाव इन द करंट वर्ल्ड जिकडे आपल्याला इतके कन्झ्युमर चॉईसेस आहेत, हेल्पिंग कन्झ्युमर्स मेक द राईट चॉईस इज व्हॉट इज ॲट द कोर ऑफ ऍडव्हर्टायझिंग. आता परत ऍडव्हर्टायझिंग मध्ये काय प्रोफाईल असतात ते पण भरपूर असतात. म्हणजे दर इज जे मी करतो विच इज द क्रिएटिव्ह इन ऍडव्हर्टायझिंग. यू क्रिएट द ऍड. म्हणजे जसं मी लिहायचं काम करतो. आता माझे फ्रेंड जे ग्राफिक डिझायनर आहेत ते आपण जाहिरातीत जे ऍड बघतो ते ऍक्च्युअल डिझाईन करतात. ऍड फिल्म मेकर आहेत ती ऍड खरोखर जाऊन शूट करतात. मग सिमिलरली ही क्रिएटिव्ह बाजू झाली. सिमिलरली त्याला एक स्ट्रॅटेजीची बाजू असते की आता प्रत्येक ऍड बनण्यामागे ती आपण बघायच्या आधी पण खूप जास्त काम गेलेलं असतं की आता ह्याच्यात इन्साइट काय आहे, म्हणजे आपण लोकांना ह्या प्रॉडक्ट बद्दल काय कम्युनिकेट करावं. आता फॉर एक्झाम्पल आता मागे डेअरी मिल्क चॉकलेट होतं, त्याने कोणीतरी स्ट्रॅटेजिकली फिगर आउट केलं की आता ओके दिवाळीमध्ये स्वीट्सची डिमांड वाढते, मग इथे चॉकलेट लोकांनी का घेऊ नये. सो ते विचार करून मग स्पेसिफिक कोणीतरी ऍड बनवली. Now this is a separate function of strategy in advertising, which is done by somebody else. Similarly, now again, because all of media and advertising or communication in general is such a human-based thing, there is also profiles like servicing, so where you become the interface between the creative आणि the client. की क्लायंटची गरज समजून ती क्रिएटिव्ह लोकांना समजावणं ही पण खूप मोठी बाजू आहे. दिस इज अ मोर पीपल ओरिएंटेड रोल, किंवा क्लायंटशी बोलायचं, ते येऊन परत आपल्या क्रिएटिव्हना समजवायचं. तेच काम आता एका फोटोग्राफर कडनं हवा तसा फोटो काढून घ्यायचा, ते खरं जाहिराती प्रिंट वगैरे करून घेणं. सो हे पण त्याच्यातच एक पार्ट येतो. So again, in advertising, there are various applications that come into play. There is a creative part, there is a strategy part, there is a people and time management part. So yeah. Nice. Yeah, and again, same thing about branding, brand building, and it is again a part of marketing, right? Or do you want Correct. to elaborate on it? That is again a very interesting question. कारण आता आधी कसं होतं, ऑनेस्टली तर हे पण थोडंसं टेक्निकल हिस्ट्री टाईप झालं की एका पॉईंट, आता फॉर एक्झाम्पल आमच्या आधी जेव्हा तुम्ही लहान होतो तेव्हा दूरदर्शनाचा एकच चॅनल असायचं. आम्ही एका मे बी गोष्टीचे 4 एका प्रॉडक्टचे मे बी एका कॅटेगरीचे 4 प्रॉडक्ट असायचे. सो तेव्हा ऍडचं काम कसं होतं की विकणं, की मला हे विकत घ्या, हे विकत घ्या, हा साबण विकत घ्या किंवा ही गाडी विकत घ्या. नाव व्हॉट हॅज हॅपन्ड टुडे, आता जे यंग मुलं जे बघतायत ते जेव्हा हे लोक इंडस्ट्रीमध्ये जातील तेव्हा वन थिंग दॅट हॅज हॅपन्ड इज नाव वी आर हेडिंग टुवर्ड्स परसिव्ड व्हॅल्यू. तर असं मला म्हणायचं नाही की हे विकत घ्या. इट इज जेव्हा तुम्ही हा ब्रँड बघता तेव्हा तुमच्या मनात काय विचार येतो, की मी जेव्हा वोडाफोन ह्या ब्रँडचं नाव ऐकतो किंवा व्हॉट इमोशन डज दॅट ब्रँड वॉन्ट टू कम इन माय माइंड. फॉर एक्झाम्पल, दिस इज ब्रँडिंग अँड दॅट इज ऑल्सो अ पार्ट ऑफ ऍडव्हर्टायझिंग, पण ते स्लाइटली जरा आणखीन मॅनेजमेंट साईडला जातं. पण अगेन इट इज अ वायडर एक्सपिरियन्स वर इट इज नॉट नेसेसरली इन टर्म्स ऑफ टीव्हीवर कुठली ऍड चालली आहे किंवा
जाहिरातीत आपण कुठली ऍड बघतो. दॅट कॅन ऑल्सो इन्क्लूड की हाऊ डज माय स्टोर फ्रंट लुक, इट इन्क्लूड्स हाऊ माय पॅकेजिंग इज. सो येस, इट इज ओव्हरलॅपिंग. आणि अगेन अंडरस्टँडिंग ऑफ ब्रँडिंग ऑलवेज हेल्प्स इन ऍडव्हर्टायझिंग, बट इट्स अ डिफरंट स्ट्रीम ऑन इट्स ओन. ज्यांना ब्रँड मॅनेजमेंट किंवा मार्केटिंग मध्ये एक्सपिरियन्स आहे, I don't think media is the best option for them. In that case, you're better suited into something like business studies, which could be, I don't know, BCom or BBA, ज़्यादा को popular होता है. So which is more focused towards working on the corporate side. So then you become the marketing manager or the brand manager who will then look for an ad agency to create a voice for your brand. That's all. Okay. How is social media getting prominent in the world of advertising, and like which are the effective social media platforms as of now? Honestly, if you every 2 years the answer to this question will keep changing, which is also a good thing because this whole thing is so dynamic. कि आता आज मी काहीतरी TikTok म्हणेन, like 2 years back that would have been Instagram. So I think again the bigger thing that matters here is what is the voice that your brand has, and that you have to keep adapting that to platforms. It doesn't make sense you being very rigid and saying कि Instagram is it, कि बस TikTok is the future. What you have to understand the basics of storytelling, ki how can a brand communicate effectively with people, and then you have to keep adjusting that to different platforms. Each platform comes with its own quirks, with its own speciality. For example, even in social media, the WhatsApp जसं function करतो is very different from how platform like Twitter will function. So that same brandची tonality across maintain करणं is more important than preparing for a specific platform, because again that will always keep changing. But again, what has changed because of social media, and again this is slightly a wider answer again, is that आधी advertising was very one way, की मी टीव्ही वरती ऍड बघितली किंवा मी होर्डिंग बघितलं, मॅक्स टू मॅक्स त्याचे ते TRP वगैरे छापून यायचे की हाय किती लोकांपर्यंत पोहोचली. नाव बिकॉज ऑफ सोशल मीडिया वन मॅसिव्ह चेंजेस, देयर इज इन्स्टंट फीडबॅक, की लोकांना नाही आवडलं तिकडच्या तिकडे ते हे का घाण आहे नकोय मला, किंवा आवडलं तर लगेच शेअर करून वगैरे. सो यू आर गेटिंग फीडबॅक इन रिअल टाइम, विच ऑल्सो मीन्स की जे काम करायला माझ्याकडे आधी 4 महिने असायचे, की आता तुला एक कॅम्पेन रिलीज झाला, आता आपण विचार करून इव्हॅल्युएट करूया की ते कसं होतं, मग ऍडजस्ट करूया, दॅट नाव प्रोसेस कॅन हॅपन इन 1 वीक. किंवा इन रिअल टाइम मध्ये आता लोकांना माझ्या ऍड बद्दल काय वाटतंय ह्याच्या बेसिस मध्ये पुढच्या ऍडचं प्लॅनिंग चालू पण झालं असतं. सो अगेन की 20 years ago द लक्झरी दॅट पीपल हॅड, की आता आपण आरामात विचार करून मग पुढचं करूया, दॅट इज गॉन. नाव यू हॅव टू बी ऑन युअर फीट, यू हॅव टू बी व्हेरी टॉपिकल. की आता फॉर एक्झाम्पल आता जरी बघितलं अराउंड द लॉकडाऊन इटसेल्फ, की किती ब्रँड्सनी ऑलरेडी काहीतरी केलंय, राईट, की दिस कुडंट हॅव बीन प्लॅन्ड. हे 4 महिने आधी कोणालाच माहित नव्हतं, पण आता पण बसले असताना सगळे काय ना काहीतरी करतायतच. So that is in adapting in real time, which is more important than picking a particular platform. Absolutely. Absolutely. Okay, yeah, true. Okay, now coming back to the curriculum part, like, which courses or institutes are in demand in this industry right now? And also, can you guide how to select the institute? Okay, so again, for which institutes are in demand, again, I wish I could just take Aditi's answer and play it again. कारण that's about it, is that 12th फक्त एकच here I would like to point out, especially for people who are based out of Mumbai, की we think BMM is everything. तसं नाही आहे. BMM is a Mumbai university course. There are most of your good Mumbai colleges offer good BMM degrees. Xavier झालं, National झालं, I think Jai Hind मध्ये, Ruia मध्ये. So there are BMM, but BMM by itself is a Mumbai university course. There are equivalent courses around the rest of the country that are also very good. As मी Symbiosis ला गेलो, which was a very good course. Delhi has some course, like I think जामियाचे कोर्स आहेत, मग आय थिंक कमला नेहरू, LSR. सो देर आर कोर्सेस लाईक दिस अक्रॉस द कंट्री. आणि लाईक हे आदिती एक नाही परफेक्ट बोललो, इज दॅट व्हॉट यू हॅव टू लुक फॉर इज अ गुड बॅलन्स बिटवीन थिअरी आणि प्रॅक्टिकल. की आता एक पार्ट तर इन BMM और इन अ मीडिया रिलेटेड कोर्स यू गेट अन ओव्हरव्ह्यू ऑफ ऑल सब्जेक्ट्स, लाईक आदिती वॉज की सोशियोलॉजी येतं, इकॉनॉमिक्स येतं, पॉलिटिकल सायन्स येतं, कॅमेरा वर्क पण येतं, क्रिएटिव्ह रायटिंग पण येतं, ते सगळं पण येतं. बट व्हॉट यू नीड इज अ हेल्दी मिक्स ऑफ दी थिअरी प्लस ऑन फील्ड एक्सपिरियन्स. की म्हणजे कारण again, because media as a field is so dynamic, that theory generally becomes irrelevant by the time you enter the industry. So there is a lot more learning, I think, out of a course if your course pushes you to do internships, if it keeps pushing you to do on-field projects. कारण तो जो on-field experience जो मिळतो, that on-field learning that you get, that can be substituted with anything. So I think if you have to evaluate something in terms of what is the course offering, again, first of all, the biggest thing would be faculty. As Aditi बोल रही, there's one more factor to it, which is look for, and this is a thing very specialized to media, is look for how many visiting faculty members come. Ordinarily, it's okay if your college has very few permanent faculty, but if you have guest lecturers who are maybe journalists themselves or advertising professionals themselves,
or filmmakers themselves. The perspective they bring to the table is very different, and I think in the long run that's what counts for more. या हे बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याबरोबर आय थिंक नील वन मोर पॉइंट आय वुड लाईक टू ऍड विच आय ऑलवेज टेल स्टुडंट और maybe also I ask Sanika to tell students is campus. Actual campus काय आहे ऍक्च्युअली? इफ यू आर अ वर्किंग की अंतरप्रिनर होण्याआधी पण थोडासा जसा आधी तिने घेतला तसा थोडा एक्सपिरियन्स घेणं गरजेचं आहे ऍक्च्युअली. म्हणजे देर आर व्हेरी फ्यू पीपल, म्हणजे ते आपल्या कम्युनिटीमध्ये ते कमी दिसतं, त्यामुळे थोडंसं एक एक्सपिरियन्स घेणं गरजेचं. तर कॅम्पस बघणं खूप गरजेचं आहे ऍक्च्युअली. आणि यू रिअली चेक द व्हॅलिडिटी ऑफ द कॅम्पस रिक्रुटमेंट. डोंट जस्ट गो ऑन द ब्रोशर्स ऑर वॉट एव्हर इज देअर ऑन द वेबसाईट की एवढ्या कंपनीजची ती किती वर्षापूर्वी अपडेट झालेली आहे ती माहिती नाही. गोदरेज और सम लिव्हर आणि यांनी कधी रिक्रूट केले. सो टॉक टू द लास्ट बॅच स्टुडंट्स व्हॉट हॅज हॅपन्ड. दॅट्स द बेस्ट वे टू डू ऍक्च्युअली. लास्ट पासिंग बॅच असेल त्यांच्याशी बोला, तिकडे कॅम्पसमध्ये जा. दॅट्स ऑलवेज अ ऍडवाइस बिफोर गेटिंग इन टू द इन्स्टिट्यूट ऍक्च्युअली. Anyway, so sorry, if I can add, to add one more thing to that. Now, what is also very is that, and this is very honestly, कि very few jobs in the media require a degree at all. So to be very fair, असं नाही आहे की somebody with an advertising degree will be preferred for an advertising job over an engineering person. So then why do this degree at all? It is then there is more pressure on you to make use of that time in a good way. So you have to push yourself. So you make a short film that's in your mind. Exactly. You watch more ads. So what you get out of any media course is not the degree, because the degree is pointless. What you're doing is you're making ideas which come out. Correct. नीलनी ऍक्च्युअली एक प्रश्न आलेला व्यंकटेश कुलकर्णींचा, खूप चांगला प्रश्न आहे. आणि त्यांनी आधीच उत्तर दिलं की ग्रामीण भागातही चांगले कलाकार आहेत, त्यांना कुठे व कसा संपर्क करायचा तेही पुढे येतील का? तर नील ऑलरेडी आन्सर्ड टू दॅट. तर स्पार्क असेल त्या कलाकारामध्ये तर त्याला म्हणजे इन्स्टिट्यूटची गरज नाहीये या क्षेत्रामध्ये. ते अदिती बरोबर मी परत शेवटी एकदा परत टचअप करणार आहे ऍक्च्युली, आणि काही एक्झाम्पल्स पण देणार आहे. सो तो व्यंकटेश कुलकर्णींचा तोच प्रश्न आहे की ग्रामीण भागातही कलाकार असला, आता सर्वात मोठं एक्झाम्पल द्यायचं झालं तर मंजुळे साहेबांचं देता येईल आपल्याला. ते ग्रामीण भागातले होते. नाडकर्णींनी त्या दिवशी त्यांच्या आनंद नाडकर्णींनी त्यांच्या एका फिल्मचं एक्झाम्पल दिलं. बाकीच्या गाजलेल्या फिल्म तर जाऊ दे, पण शिक्षणातली फिल्म बनवलेली. त्यामुळे ग्रामीण भागात आज माझा एक मित्र आहे सत्यजित भोसले, त्यांनी आता एक छोटी फिल्म बनवली आहे आणि दॅट इज नॉमिनेटेड इन इंटरनॅशनल अकॅडमी अवॉर्ड्स ऍक्च्युअली. इट वॉज नॉट I will send it on Saksham also. It is a very different film आणि made at a very nominal cost. So आता स्कोप इज ह्यूज. आपण डिजिटल मार्केटिंग कडे वळणार आहोत, आपल्याकडे वेळ कमी आहे. सो वन मोर स्मॉल पॉइंट इज सेम थिंग. आधी कसं होतं की तुम्ही त्या मेन इंडस्ट्रीच्या फ्लो मध्ये नसाल, या सगळ्याला कॅपिटल खूप जास्त लागायचं की फिल्म बनवायची म्हणजे प्रचंड खर्च होतो. आता मोबाईलमुळे वगैरे काय झालं की सगळ्याचं एक्सपेंडिचर एकदम कमी झालं. त्यामुळे तुम्ही तुमच्या घरातल्या रिसोर्सेसनी पण हे आता ह्या गोष्टी बनवू शकता जे बनवण्याचा आधी ऑप्शन ते तुम्ही कसं वापरताय तुमच्यावरती. पण हो, त्यात क्रिएटिव्हिटी असायला पाहिजे की नसेल याच्यामध्ये फॉरवर्ड नुसते येत राहतात आणि आपण आपल्याला सगळं छळत राहतात ऍक्च्युली. त्यामुळे तसं हे घडत राहतं. सो एनिवे स्वाती, ऑन टू यू. आपण आपले स्पेसिफिक प्रश्न कम्प्लीट केल्याशिवाय यांना सोडायचं नाही आणि आपल्या व्ह्युअर्सना. येस, एक स्टुडंट्स पॉइंट ऑफ व्ह्यू नी मला क्वेश्चन विचारायचा नील, की स्टुडंट्सनी कसं म्हणजे त्यांना डेव्हलप करावं टू गेट इन टू दीज इन्स्टिट्यूट्स टू डू द कोर्स, किंवा या इन्स्टिट्यूट्स मध्ये काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतील तर हाऊ शुड द स्टुडंट्स प्रिपेअर देमसेल्व्स, और व्हॉट स्किल्स शुड द स्टुडंट हॅव टू गेट इन टू दीज फील्ड्स. सो थोडासा हे ह्या बाबतीत जरा गायडन्स दिलात तर मुलांनाही जरा आयडिया येईल. आता खरंच ना ह्याचं स्लाइटली जरा वेगळं आन्सर आहे, पण मला वाटतं की आपल्याकडे लोक खूप असं स्कोप असं करतात की फॉरगेट स्कोप, की मला म्हणजे कशाने ऍडमिशन माहिती. यू फॉलो युअर क्रिएटिव्ह स्किल. तुम्हाला रायटिंग आवडतं ना, आणखी लिहायला लागेल. तुम्हाला पिक्चर बघायला आवडतात, बघा. हे तर उगा त्याला कसा स्कोप लागेल, त्याला किती मार्कांचा वेटेज आहे ना, ते आपल्याकडे खूप अति करतात. त्याचा फरकच नाही पडत. सो व्हॉट स्किल यू डेव्हलप द स्किल दॅट यू हॅव इन यू. आता ह्या स्किलचा मार्केटमध्ये सध्या स्कोप आहे म्हणून मी ते करायला घेतो असं काय. तुम्ही मार्केटमध्ये जाईपर्यंत स्किल गेली पण असेल. सो यू लुक विदिन यू. तुम्हाला जे वाटतं की माझ्यात आहेत की रायटिंगची असेल किंवा काय, तुम्हाला जे जर्नलिस्टचा तुमच्यात किडा असेल, तुम्ही स्वतःमध्ये बघा आणि जो इंटरेस्ट आहे तो डेव्हलप करा. त्याचं कमर्शियल ऍप्लिकेशन काय ते आपण बघू नंतर, पण आधी तू ते स्वतःमध्ये तरी डेव्हलप करा. त्याचं उलटं बघून करणं मला चुकीचं वाटतं. की आता फॉर एक्झाम्पल सध्या आता डिजिटल मार्केटिंग मध्ये स्कोप आहे म्हणून मी घरी बसून फेसबुक व्हिडिओ बनवतो. आता कदाचित तुम्ही ग्रॅज्युएट होईपर्यंत फेसबुक बंद पण झालं असेल. मी ऑलरेडी फेसबुकवर नाहीये. सो करेक्ट, लवली आन्सर. आणि
नाही परफेक्ट उदाहरण, आणि दॅट इज वाय आय एम सो हॅपी टू हॅव बोथ ऑफ यू हिअर. हेच उत्तर एखाद्या फार बुजुर्ग माणसाला विचारलं असतं तर त्यांनी फार स्टिरियोटाइप दिलं असतं. हे एकदम डाऊन टू अर्थ आन्सर जर एक्सपेक्टेड फ्रॉम रिअल हार्ड वर्किंग प्रोफेशनल. सो आय एम सो हॅपी टू हॅव बोथ ऑफ यू की एव्हरी आन्सर इज प्रॅक्टिकल, खटाक, डायरेक्ट चौकार किंवा षटकार, मध्ये काही नाही. 1-2 काढून हे नाही करायचं, डायरेक्ट खरा प्रॅक्टिकल. सर्टन लेवल पेरेंट्स आर टू ब्लेम फॉर इट, ना की ते पेरेंट्स ना खूप असतं की ह्याच्याने काय स्कोप होईल, किती मला 15 मार्क actually- मिळतील का ते. मला ऍक्च्युली तेच ऍड करायचं होतं की ह्या सगळ्या तुमच्या करिअरच्या सेटल होईपर्यंतच्या पाथमध्ये पॅरेंट्सचं कॉन्ट्रीब्युशन खूप खूप महत्वाचं आहे. म्हणजे अगदी सुरुवातीला असेल जेव्हा मुलांना कळत नाही काय आवडतं किंवा काय पाहिजे, तेव्हाही त्यांनी ते मदत करू शकतात की अरे तू हे करतोय, तू पेटी चांगले वाजवतोयस, तू वाय डोंट यू थिंक ऑफ बिंग म्युझिशियन, और तू काय करतोयस. आणि पुढेही जेव्हा मुलं काहीतरी विचार करतात त्यांना फर्स्ट ऑफ ऑल डिमोटिवेट न करणं हा फार बेसिक इम्पॉर्टंट मुद्दा आहे इथे. या फील्डमध्ये जायचं नको, ते खूप अनसर्टन आहे, तिथे काही नाही, तिथे पैसेच नाहीये, असंच नाहीये, हे जे काही निगेटिव्हिटी मुलांना मिळते ना सुरुवातीला, मग ते पुढची स्वप्नच बघत नाही. सो ते नका करू असं माझी रिक्वेस्ट आहे सगळ्या पॅरेंट्सना, त्यांना करू दे थोडं. आणि सॉरी इफ आय कॅन अगेन ऍड टू दॅट, लाईक एक आणखीन एक स्टेबिलिटी इज युटोपिया, की असं एक आपल्याकडे असतं ना की आधी सेटल हो मग बघू पुढचं, की आधी इंजिनिअरिंग करून घे मग तुला जे फिल्म करायचं, यू विल नेव्हर बी सेटल्ड इनफ टू फॉलो युअर ड्रीम. आता तुम्ही 12वी नंतर करा किंवा ग्रॅज्युएशन नंतर करा किंवा एक दुसरी काहीतरी गोष्ट की एवढं कर आणि मग तुला पुढे हवंय ते परस्यू कर, ती स्टेज कधीच येत नाही. ट्रू. आपली चर्चा आणि डिस्कशन छान चाललेलं आहे. व्ह्युअर्स कडनं चांगले रिस्पॉन्स येत आहेत, तुम्हाला कमेंट्स दिसत नसतील. एक इम्पॉर्टंट हे माहिती आले, CMS SNDT पुणे युनिव्हर्सिटी लॉग इन झालेत आपला प्रोग्राम बघायला. त्यांनी असं हे सांगितलंय की डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन अँड मीडिया स्टडीज पुण्याची SNDT ऑफर्स युनिक मास्टर्स प्रोग्राम फॉर वुमेन ग्रॅज्युएट्स at very affordable prices. Our aim is women empowerment. Fantastic. Thank you CMS Pune for that is nice. Thanks for the viewing our program and participating. Okay. आणि एक छोटीशी गोष्ट पटकन सांगते, आणि ह्या आता आय एम नॉट गोइंग इन जेंडर बायस्ड और जेंडर डिस्क्रिमिनेशन काइंड ऑफ थिंग, पण इट्स ओके टू हॅव गर्ल्स इन मीडिया फील्ड. इट्स ऍब्सोल्युटली फाईन, नथिंग टू वरी. एवढंच मला सांगायचं. Nowadays, it's sky is the limit for girls as well. Yes. प्रश्न पण आहेत, पण स्वाती तुझे आणि नीलचे काही प्रश्न आहेत अजून का कसं आहे? कारण आपल्याकडे 15, वी डोंट वॉन्ट टू ड्रॅग द प्रोग्राम ऑन. वी कॅन हॅव वन मोर सेशन ऑल्सो बेस्ड ऑन द व्ह्युअर रिस्पॉन्स टुडे. कारण मला ही सिरीज अशी कंटिन्यू करायची आहे आणि सगळ्या प्रोफेशनल्सना त्रास द्यायचा आहे वर्षभर, असा टार्गेट आहे. तर त्यांना त्यांच्या कामातून फुल ऑन करायचं त्यांनाही. सो यू ऑल्सो ऍक्च्युली शार्पन युअर स्किल सेट्स, बोलायच्या आधी माहिती सगळी गोळा करता वगैरे. प्रोफेशनल्स पण अगदी एकदम शार्पन होतात, त्यामुळे हे सगळं प्रयत्न आहे. तर स्वाती तुझ्याकडे एनी मोर क्वेश्चन? You can take over if you have any questions for Neil and येस. माझ्याकडे बरेच प्रश्न आहेत, वेळ कमी आहे. अदितीला एक प्रश्न विचारतो, कारण बेसिकली बऱ्याच मुलांकडे मुलं येतात आमच्याकडे जेव्हा विचारलं जातं, आणि हे बरेच वर्षापासून हा प्रश्न येतोय की इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजे काय, आणि इव्हेंट मॅनेजमेंटला किती स्कोप आहे, आणि रात्रभरच जागरण करून प्रोग्राम करावे लागतात का वगैरे वगैरे. तो मी घेत नाही प्रश्न. सो जनरली इव्हेंट मॅनेजमेंटला काय स्कोप आहे, दॅट इज द इम्पॉर्टंट क्वेश्चन. मी अगेन नील जसा म्हणाला तसा स्कोप आपण बाजूला करूया. त्या व्यतिरिक्त तुम्हाला आम्ही बाजूला करू शकत नाही, प्रत्येक मुलं आणि पालकाशी बोलताना सक्षमला ते शक्य नाही. थोडं तुला अगदी स्पेसिफिक उत्तर द्यायला लागेल. येस. बेसिकली इव्हेंटमध्ये पण 2-4 गोष्टी आहेत. इव्हेंट मॅनेजमेंट असतं, इव्हेंट ऑर्गनायझेशन असतं. ऑर्गनाइज इज ग्राउंड लेवल वर्क, म्हणजे सगळं म्युझिक सिस्टीम आली आहे की नाही, हे आले की नाही, कसे चेअर अरेंजमेंट असणार, कोण कुठे राहणार, आर्टिस्ट बाहेरच्या गावातून येणार असतील तर ते कुठे राहतील, काय करतील, त्यांचा अजेंडा ठरवणं, दॅट इज इव्हेंट ऑर्गनायझिंग. आणि मॅनेजमेंट इज ऑल अबाउट कोऑर्डिनेटिंग विथ आर्टिस्ट, कोऑर्डिनेटिंग विथ ऑर्गनायझर. आणि जर इफ यू आर क्रिएटिव्ह आणि तुम्हाला खूप इंटरेस्ट असेल स्टेज शोज आणि ह्याच्यामध्ये, देन यू कॅन इव्हन बिकम इव्हेंट डिरेक्टर. म्हणजे तुम्ही फ्लो ठरवू शकता, तुम्ही कन्सेप्ट डेव्हलप करू शकता. आता आपल्याकडे खूप वेगवेगळ्या कन्सेप्टच्या शोज होतात, स्पेशली कमलेश भडकमकर वगैरे वेगवेगळ्या
आर्टिस्टना घेऊन शोज करतात. सो असं तुम्ही डिझाईन करू शकता. म्हणजे इथे तुमची क्रिएटिव्हिटी दिसते व्हेन यू बिकम इव्हेंट डिरेक्टर और इव्हेंट मॅनेजमेंट स्टाफ. आणि त्यासाठी आता एकतर तुम्ही कॉलेजमध्ये खूप छान बिल्डअप करू शकता हे स्किल. म्हणजे माझ्या कॉलेजमध्ये इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन्स होत्या, फेस्टिवल्स होते मोठे मोठे, जिथे आम्ही 135 140 कॉलेजेस यायचे. सो आम्हाला खूप 3 महिने आमचे कसे जायचे कॉलेजमधले कळायचे नाही. सो कॉलेजमधल्या इव्हेंट्समध्ये खूप पार्टिसिपेट करा, तुम्हाला तिथून खूप शिकायला मिळेल. आणि दुसरी गोष्ट, आता इव्हेंट इन्स्टिट्यूट्स पण आहेत ज्या तुम्हाला इव्हेंट मॅनेजमेंट आणि या गोष्टी शिकवतात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट की दुबई सारख्या कंट्रीजमध्ये इव्हेंट्स इज सच अ बूमिंग अँड बिग थिंग. सो तुम्हाला असं कंपल्सरी नाहीये की फक्त इंडियात कसं इव्हेंट्स करायचे. जर तुम्हाला इंटरनॅशनली जायचं असेल तर तिथेही तुम्ही इव्हेंट्सचं करिअर करू शकता. तिथे कंपनीज आहेत प्रॉपर ज्या काम करतात इव्हेंट्सवर. तुम्हाला डिजिटल मार्केटिंग विषयी थोडंसं बोलता येईल का? म्हणजे इवन दो वी टच्ड अप ऑन द टॉपिक बिफोर आय मूव टू द फायनल क्वेश्चन, कारण हा एक प्रश्न सगळीकडे येत राहतो की डिजिटल मार्केटिंग Digital इज अ marketing व्हेरी again is ब्रॉड. the in thing now. या आणि दुसरं आहे की आज हा विषय निवडला कारण एक थोडीशी डेटा पॉइंट, आय ऑलवेज लाईक टू हॅव सम डेटा पॉइंट वेन एव्हर आय प्लॅन समथिंग. तर टोटल मीडिया अँड एंटरटेनमेंट मध्ये टोटल इंडियामध्ये सध्या 850 प्लस चॅनल्स आणि OTT प्लॅटफॉर्म्स आहेत. सो दॅट इज द साईज ऑफ द इंडस्ट्री. GDP कॉन्ट्रीब्युटर, if you look at media and entertainment, it is not as high as others, कारण all figures are not organized. तरी सुद्धा इट इज अ बिग म्हणजे एम्प्लॉयमेंट जनरेशन खूप मीडिया अँड एंटरटेनमेंट इंडस्ट्रीकडनं केलं जातं. त्याच्यामुळे क्षेत्र व्यापक आहे, फार मोठं क्षेत्र आहे आणि त्यामुळे मी हे निवडलं आणि पुढेही याच्यावरती 3-4 सिरीज करायचा आमचा प्लॅन आहे ऍक्च्युली. तर त्याकरता स्पेसिफिक आहे. आणि त्यानंतर आता आपण डिजिटल मार्केटिंगकडे येऊया थोडंसं आणि मग शेवटच्या प्रश्नाकडे जाऊया, विच इज क्वाईट इम्पॉर्टंट इन टुडेज सिनारिओ विच हॅज चेंज्ड ऍक्च्युली रॅपिडली. So either of you can talk on digital marketing or both of you can talk a bit on digital marketing. Yeah. परत मग डिजिटल इज अगेन द ऍप्लिकेशन, मार्केटिंग इज द फील्ड. म्हणजे तुम्हाला जर आता ऑफकोर्स डिजिटल मार्केटिंग मध्ये बूम असल्यामुळे कॉलेज नंतर कदाचित त्यात ते एक्सटर्नल नॉलेज असलं तर इट विल हेल्प यू मे बी गेट अ जॉब फास्टर, इट इज वन फुट इन थ्रू द डोर. पण अगेन इट ऑलवेज हेल्प्स टू हॅव अ वायडर अंडरस्टँडिंग की तुम्ही आधी मार्केटिंग ॲज अ होल सब्जेक्ट समजून नंतर त्याच्यात डिजिटल मध्ये काय याचं. ऑफकोर्स आता अगेन लाईक आय वॉज सेइंग की आता डिजिटल पण कसं की जसे प्लॅटफॉर्म चेंज होत आहेत डिजिटल मार्केटिंगचे टूल पण बदलत राहत आहेत. आता परत ते प्रायव्हसी वगैरे ते कॉन्व्हर्सेशन कंटिन्युअसली ऑन गोईंग आहेत. सो इट इज अन इव्हॉल्विंग फील्ड. ऑब्व्हियसली आता त्याच्यात इन्व्हेस्टमेंट भरपूर वाढली आहे. इनफॅक्ट लोक टीव्ही ऍड आणि रस्त्यावरच्या होर्डिंग मधले पैसे काढून एव्हरीवन इज पुटिंग इट इनटू डिजिटल बिकॉज लाईक आय वॉज सेइंग की तो फीडबॅक येतो की तुम्हाला दिसतंय ते किती, तुम्ही बघू शकता की ते किती इफेक्टिव्ह होतं एक्झॅक्टली. सो दॅट इज हा येस, दॅट्स व्हॉट डिजिटल मार्केटिंग इज. आणि ज्या लोकांना अगदी सोप्या भाषेत सांगायचं असेल, ज्यांना खूप टेक्निकली माहित नसेल, तर डिजिटल मार्केटिंग तुमचा रीच वाढवतं. दॅट्स द अल्टिमेट गोल ऑफ डिजिटल मार्केटिंग. म्हणजे तुम्ही एखादा व्हिडिओ युट्यूबवर टाकलात आणि त्याचं जर डिजिटल मार्केटिंग केलं तर तो तुम्हाला लोकांना सजेशन्स मध्ये फर्स्ट दिसतो किंवा रिकमेंडेशन्स मध्ये फर्स्ट दिसतो, गुगलमध्ये तुमची वेबसाईट पहिली दिसते. हा बेसिक अर्थ आहे डिजिटल मार्केटिंगचा. पण त्यासाठी खूप जसं नील म्हणाला, खूप टेक्निकल गोष्टींची गरज आहे. आणि हा लुक ॲट डिजिटल मार्केटिंग एज अन ॲडेड क्वालिफिकेशन अलॉंग विथ दॅट हॅव अ बेसिक मार्केटिंग असो. मला फक्त एक लेमॅन प्रश्न आहे डिजिटल मार्केटिंगचा, बिकॉज वी आर व्हॉट एव्हर यू से, आय थिंक थोडी जनरेशन गॅप ही आहेच. त्याच्यामुळे आम्हाला ऍडव्हर्टायझिंग म्हटलं की कॅडबरीची ती मुलगीच अजून आठवते. कॅडबरी ऍड तिकडनं ती कॅडबरी सुरू झाली. एशियन पेंट घर घर को सजाना याच आठवतं. तर ब्रँड रिकॉल किती आहे डिजिटल मार्केटिंगचा? डू यू हॅव ब्रँड रिकॉल इन डिजिटल मार्केटिंग? असं कुठे आपल्याला आता आढळून आलंय का 3 ते 4 वर्षात किंवा 2 वर्षात की डिजिटल मार्केटिंग केलंय आणि ब्रँड रिकॉल येतोय? सो दिस इज ह्याचा आन्सर इज आय थिंक टाईड टू वॉट अदिती वॉज सेइंग की जे रीच बद्दल जे म्हणत होते ना, डिजिटल मार्केटिंग दॅट इज अन अँप्लिफिकेशन टूल. त्यामुळे तुमच्या अख्ख्या मार्केटिंग प्लॅनचा तो एक पार्ट आहे. त्यामुळे रिकॉल हा मीडियम, रिकॉल इज नाव नॉट मीडियम स्पेसिफिक. रिकॉल तो त्या कॅम्पेनचा येतो. म्हणजे आता क्रिएटिव्हिटी करेक्ट. त्यामुळे डिजिटल हेल्प्स अँप्लिफाय इट. पण ऑफकोर्स इंडिव्हिज्युअल डिजिटल क्रिएटिव्हची सेल्फ लाईफ ऑब्व्हियसली कमी असते. म्हणजे दिवसातनं 3 फेसबुक पोस्ट टाकतात. फिल्म तर तुमची 6 महिन्यात एक बनते. त्यामुळे ते त्याची इंडिव्हिज्युअल क्रिएटिव्ह ह्याची कदाचित डिजिटलवरती शेल्फ लाईफ कमी असेल. पण ओव्हरऑल इट हेल्प्स अँप्लिफाय द कॅम्पेन, इट हेल्प्स इन रिकॉल. पण बाय इट सेल्फ
आय डोंट नो त्याचं सेपरेट काय असं रिकॉल. करेक्ट. आणि मेन म्हणजे म्हणजे तुमचा व्हिडिओ किंवा कंटेंट कसा त्याच्यावरच तुमचा रिकॉल अवलंबून आहे. तुम्ही जर तेवढं चांगलं व्हिडिओ किंवा ती कॅम्पेन नसेल केली तर ती लोकांच्या लक्षातही राहणार नाही. डिजिटल मार्केटिंग I know फक्त it त्याला is वर न्यायचं काम करतं, पण जर ऍक्च्युअल प्रोडक्टच चांगलं नसेल तर वी कांट हेल्प. आणि इट इज व्हेरी डिफिकल्ट. हा प्रश्नाचं उत्तर मला माहिती आहे, पण हे आमच्यासारख्या कॉर्पोरेटमध्ये ह्याची चर्चा खूप चाललेली असते. म्हणजे डिजिटल मार्केटिंगचं कसा कितपत रिकॉल होईल, काय होईल, वेनेवर यू हॅव टू इन्व्हेस्ट रिकरिंग अमाऊंट. पूर्वी कसं होतं, ऍडव्हर्टायझिंगच्या वेळेला ते स्पेसिफिक बजेट्स दिले का ते चालत राहायचं, तर त्यामुळे तो प्रश्न येतो. सो एनिवे, लेट अस गो टू सम इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट्स विच आर रिलेटेड टू द करंट टॉपिक्स बेस्ड ऑन दी टाइम झोन्स व्हॉट वी आर इन टू. आणि आय थिंक चर्चा चांगली चालू आहे, कारण रिमार्क्स सगळ्यांचे व्ह्युअर्सचे छान येत आहेत. नाईस डिस्कशन, नाईस सेशन वगैरे असे रेग्युलर हे येत आहेत. अदितीचे फॅन क्लब बराच दिसतोय मला. व्हेरी गुड अदिती वगैरे असं स्पेसिफिक रिमार्क चांगलंय. नाईस नाईस. सो तुम्हाला दोघांना काही स्पेसिफिक अजून सांगायचंय का? मी माझ्या एका स्पेसिफिक प्रश्नाकडे वळू ऍक्च्युली रिलेटेड टू द करंट सिनारिओ. नाही, Anything we've missed out or any? You want to give any guidance from your side to the students, maybe 10th किंवा 12वीच्या मुलांना काही स्पेसिफिक गायडन्स असेल तर यू कॅन टॉक अबाउट इट. नाही, आम्हाला वाटतं आपण खूप सारं कव्हर केलंय त्या. True. I think in a short duration of time, I think the kind of value what we covered, the spectrum what we covered. फक्त माझा असा प्रश्न आहे की गावाकडल्या मुलांना जनरली मी ह्याच्यात स्कोप बघितलेला नाहीये. एक तर म्हणजे आय एम टॉकिंग ऑफ रिअल रुरल एरियाज ऍक्च्युली राईट नाव. म्हणजे मी ऍक्च्युली वाडा तालुक्यात गेलो तर तिथे मी कोणाला असं मीडिया अँड एंटरटेनमेंट करताना बघितलं नाहीये. तिथपर्यंत कॉलेजेस पोहोचले नाहीये. आणि दुसरं एक अलर्ट मी व्ह्युअर्सना देऊ इच्छितो की मीडिया अँड एंटरटेनमेंट व्हॉट एव्हर सेड अँड डन हे थोडंसं क्षेत्र असं आहे, मे बी बोथ ऑफ यू कॅन करेक्ट मी, इथे थोड्याशा फीज वगैरे चांगल्याच आहेत. म्हणजे व्यवस्थित, म्हणजे थोडासा माणूस असा थोडा गब्बर असावा लागतो, म्हणजे असं मला वाटतं. म्हणजे थोडक्या क्रूड भाषेत. कारण मला असं गावात जाऊन कोणाला सांगता येणार नाही बाबा तू, म्हणजे मी सांगितलं तर त्याला मी मंजुळे साहेबांची फिल्म बघायला सांगेन किंवा अजून कोणाची. पण असं मीडिया फिनिशिंग स्कूलमध्ये किंवा इव्हन आता ज्या प्रायव्हेट स्कूल्सच्या फीज आता ज्या आहेत मीडिया अँड एंटरटेनमेंटला, दे आर क्वाईट एक्झॉस्टिव्ह. तर अशा मुलांसाठी काही, म्हणजे त्यांना आवड असते, म्हणजे प्रत्येक, मी बरीच मुलं अशी बघितली गावाकडची, त्यांना म्हणजे मीडिया अँड एंटरटेनमेंटमध्ये येण्याची आवड आहे. त्यांनाही ऍक्च्युली इव्हेंट मॅनेजमेंटची आवड असते. तर असं काही आहे का, म्हणजे मीडिया, म्हणजे मधली वाट अशी काय आहे का यांना? मला असं वाटतं की तुम्हाला जर तुम्ही ते फॉर्मल एज्युकेशन जर घेतलं नाही तर तुम्ही डायरेक्ट ऑन हँड एक्सपिरियन्स घ्यायला चालू करू शकता. म्हणजे जर तुम्हाला फिल्म्स करायच्या तर एखाद्या टीम डिरेक्टर सोबत असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करा. इव्हेंट करायचं तर एखाद्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये काम करा. फक्त एवढंच आहे की जरा खालच्या लेवल पासून सुरुवात करावी लागते. म्हणजे अगदी आधी जसं ऑफिसेसमध्ये ट्रेनिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात, पण देन यू कॅन डू इट. म्हणजे असं नाही की जे फक्त शिकलेत तेच करू शकतात, न शिकलेलेही करू शकतात. फक्त स्ट्रगल जास्त आहे आणि खूप कॉन्टॅक्ट थोडेसे आधी बिल्डअप करावे लागतात. ओळखीतून कामं मिळतात. आणि ह्याला एक दुसरं म्हणजे की आता जर नुसत्या डिग्री कॉलेजमध्ये पण सध्या अशा बऱ्याच ऍक्टिव्हिटीज आहेत. थिएटर क्लब असतात आपल्याकडे. 11वी-12वीला होतं तिकडे प्रचंड मोठं थिएटरचं कल्चर होतं वगैरे. त्यामुळे तुम्ही नॉर्मल साध्या तुमच्या नुसत्या BA, BCom, BSc वाल्या कोर्सेसना पण तुम्ही ह्या एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी फॉलो करून तुम्ही त्यात स्वतःचा थोडा आणखी बिल्ड करू शकता, ते कॉन्टॅक्ट बनवू शकतात. हे पण पुढे जाऊन हेल्पफुल होतात. कारण मीडियामध्ये अगेन माझा आधीचा पॉईंट होता की इट इज नॉट रिस्ट्रिक्टिव्ह टू अ डिग्री, की नो वन विल से की यू कॅन्ट वर्क ऑन अ फिल्म बिकॉज यू आर नॉट अ ग्रॅज्युएट इन फिल्म मेकिंग. एक्झॅक्टली. ट्रू. परफेक्ट. नाईस. तर आपण आता शेवटच्या प्रश्नाकडे वळूया. वी वुड लाईक टू एंड ऑन टाइम, सो वी डोंट होल्ड ऑन अवर व्ह्युअर्स ऍक्च्युली. सध्या जो पॅन्डेमिक चालू झालेला आहे त्याच्यामध्ये ऍक्च्युली लॉट ऑफ पीपल आर डिप्रेस्ड, लॉट ऑफ पीपल आर हॅव्हिंग अँझायटी, especially the youth. We have the youngest youth population in the world in India. माझ्याकडे त्याचे स्टॅटिस्टिक्स पण आहे, त्याविषयी मी एकदा बोलू शकतो. आज तो वेळ नाहीये. सो बेसिकली अशा वेळेला जे मिडल एज किंवा त्याच्या वरची लोक आहेत जे आपापला टाइमपास करतायत काहीतरी करून, आता माझ्या वर्गातली मुलं उशांचे खेळ करून व्हिडिओ पब्लिश करतायत आणि क्रिएटिव्हिटी दाखवतायत. तर युथ आता म्हणजे एकमेकांवर उशा मारतात आणि व्हिडिओ पब्लिश, म्हणजे इट इज क्रिएटिव्ह फॉर देम, इट इज फाईन.
तो आम्ही पण हसतो मजा करतो असं आहे. पण युथला हे अफोर्डेबल नाहीये, कारण आपण समजा नुसतं अमेझॉन आणि नेटफ्लिक्सवर बघत बसलो तर एक तुम्ही जे एन्थुझियाझम आहे, तुम्ही यू बोथ आर सेल्फ स्टार्टर्स, तर मला एक हा प्रश्न कठीण आहे, हा प्रश्न तितका सोपा नाहीये. तर एक थोडंसं एक काय तुमचा संदेश असेल, हाऊ टू बी फोकस, हाऊ टू बी अलर्ट आणि हाऊ टू स्टील एन्श्युअर दॅट यू, कारण आज खूप युथला असंही टेन्शन आलं असेल जे जॉबमध्ये असतील, मला जॉब माझे जाणार आहेत, जे एंटरप्रेन्योर्स असतील त्यांना वाटत असेल माझे क्लायंट्स मला पैसे, तर व्हॉट डू यू ऍक्च्युअली ऍडवाइज ऑर सजेस्ट? नील. आता मला मी स्वतः कसं फार ग्रेट आता करत नाही, त्यामुळे मला बोलायला खूप असं की मी पण घरी बसून नेटफ्लिक्सच बघतो, त्यामुळे नाही. पण ऍट द मोस्ट बेसिक लेवल बाकी सगळं जसं आधी स्टे सेफ ॲट होम, ठीक आहे, असं काय तुम्ही फार प्रोडक्टिव्ह काय केलं पाहिजेच असं काय नाही. आधी टेक केअर ऑफ युअर सेल्फ, टेक केअर ऑफ युअर मेंटल हेल्थ, आणि मग अगेन इफ यू गेट द टाइम जो तुम्हाला इंटरेस्ट आहे तुमच्या as per your capacity, तुमचं जे काय पॉसिबल आहे, you try and do that. If you can sit and write a story, write it. I mean, at least in my case now, जर माझ्याकडे वेळ असता तर मी हे केलं असतं. So there's no better time to try those than now. Yes, true. I think it is more important to stay safe, and I guess we'll figure out how to. But again, everyone is figuring out how to adapt now. Even in my job, obviously, even I work in the media, it's very field dependent. Field वर जाणं सध्या बंद आहे. So even in real time, we are adapting to how can we do our jobs from home. I'm also working from home. Everybody is figuring out how. Everybody has to figure out for themselves how can you add value to the world right now, being where you are. You can take your time with it, but at some point you have to figure it. Absolutely. Yes, Aditi. आणि आता ऍक्च्युली एक ऍडव्हान्टेज असं झालंय की आता खूप सारे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स ओपन झालेत. म्हणजे युडेमी सारखे जे कोर्सेस आहेत ते 12-12 हजाराचे कोर्स ते 500 रुपयात वगैरे द्यायला लागले. सो असं तुम्हाला जर काही इंटरेस्ट असेल तर तुम्ही कोर्सेस करू शकता, तुम्ही आवडत्या गोष्टी बघू शकता, व्हिडिओज बघू शकता, युट्यूब आहे, इंटरव्ह्यूज आहेत. खूप मराठी आणि हिंदी कलाकारांनी आणि म्युझिक इंडस्ट्रीतल्या लोकांनी लाईव्ह चालू केलेत. सो ते रोज दिवसाला एक फेसबुक लाईव्ह करतात. सो तुम्ही ते बघून डिस्कशन करू शकता, म्हणजे ऐकू शकता, बघू शकता. अशा खूप गोष्टी आहेत ज्या काही लॉकडाऊन मध्ये करू शकतो. आणि स्पेशली जर मीडिया आणि फॉर क्रिएटिव्ह फील्डमध्ये काही करायचं असेल तर हा पिरियड खूप चांगला असं म्हणता येईल. अनफॉर्च्युनेटली, कारण तुम्ही लिहू शकता, तुम्हाला डिस्टर्ब करायला कोणी नाहीये, तुम्ही घरात एका खोलीत बंद करून 4 पानं छान लिहू शकता, तुम्ही मूवीज बघू शकता, तुम्ही कोर्सेस करू शकता, वाचू शकता. जे आपल्याला आता इतकी कंप्लेंट, माझी स्वतःची पण कंप्लेंट होती की इतक्या गडबडीच्या ह्याच्यात आपल्याला वाचायला नाही मिळत, तर आपण पुस्तकं संपूया अशा काइंड ऑफ याच्यामध्ये पण माझे काही फ्रेंड्स आहेत. सो असं खूप काही करू शकतो आपण. जस्ट वी हॅव टू अंडरस्टँड व्हॉट इज आवर इंटरेस्ट अँड वी विल go with that. Fine. Thanks a lot. We are ending to the time which we have committed to our viewers and for ourselves, because I believe a lot in time management. आणि मला पुढच्या माझ्या कार्यासाठी आता निघायचं आहे. तो I would just like to make a small announcement. उद्या आपल्या सक्षम पेजवरती एक उत्कृष्ट प्रोग्राम आहे. मला बेसिकली फार इच्छा होती माझी की आर्म फोर्सेस बद्दल बहुतांश समाजात माहिती कमी असते, आणि आपण नुसते आर्म फोर्सेसला जेव्हा मार्टियर्स आपल्याला दिसतात तेव्हा आपण फक्त ते लाईक वगैरे करत बसतो फेसबुकवर. तर एक फार मोठे असे लेफ्टनंट मेजर जनरल आहेत, मेजर जनरल नितीन गडकरी यांची उद्या लाईव्ह डिस्कशन आहे. आर्म फोर्सेसचं करिअर का निवडावं आणि ते सर्वात ऑनरेबल प्रोफेशन काय आहे, तर त्याच्याबद्दल ते बोलणार आहेत. आणि त्यानंतर पुढे आम्ही आर्म फोर्सेसमध्ये कसं जाता येईल, म्हणजे एनडीए इज नॉट इझी. नॅशनल डिफेन्स अकॅडमीला ऍडमिशन मिळणं इज ॲज टफ ऑर मे बी मच मोर टफर देन IIMs और IITs, कारण त्यात फिजिकल ॲबिलिटीज आर ऑल्सो टेस्टेड. तर उद्या आपली त्याच्यावर चर्चा होणार आहे. तर सगळ्या व्ह्युअर्सना मी आग्रहाने सांगेन की प्लीज लॉग इन आणि प्लीज बघा. मेजर जनरल नितीन गडकरींना ऐका. त्यांनी पुस्तकंही लिहिलेली आहेत. त्यांनी टेररिझमवर पुस्तक लिहिलेलं आहे. 41 वर्ष इंडियन आर्मीला त्यांनी सर्व्ह केलं होतं आणि सियाचेन, जम्मू अँड काश्मीर इथे सगळीकडे फ्रंटवरती ते होते. So it is an honor that we are having him tomorrow as well. And last but not the least, thank you very much, Neil. Thanks, Aditi, for joining. It was a very live discussion. आणि खूप चाय पे चर्चासारखं मला वाटलं. आणि तुम्हाला पण म्हणून मी म्हटलं आधी की व्हर्च्युअल चहा पिऊन आपण चालू करूया. So I will thank all the viewers for dialing in. Thank you very much. Bye bye. Stay safe, stay healthy. Thank you. Thank you.